तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपलं इयत्ता 10वीचं 5वं प्रकरण प्रसार माध्यमे आणि इतिहास यातील शेवटचे मुद्दे आहेत. या शेवटच्या मुद्द्यांचा आढावा आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाच्या अनुषंगानं प्रसार माध्यमांमध्ये व्यवसायाची संधी नेमकी कुठं उपलब्ध आहे याचा आढावा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आता प्रसार माध्यमांना असणारी इतिहासाची गरज काय आहे किंवा इतिहासाची प्रसार माध्यमांसाठीची नेमकी उपयोजिता काय आहे किंवा प्रसार माध्यमांना इतिहास कशा पद्धतीनं मदत करतो, सहकार्य करतो, इतिहासाची गरज प्रसार माध्यमांना कशी आहे याचा थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आता 3 प्रसार माध्यम आहेत, त्याच्यामध्ये वर्तमानपत्रे, आकाशवाणी आणि दूरदर्शन ही जी 3 प्रसार माध्यम आहेत, या प्रत्येक प्रसार माध्यमाला इतिहासाची नेमकी गरज काय आहे. आता वास्तविक पाहता वर्तमानपत्र हे दृश्य माध्यम आहे, दृक माध्यम आहे, आकाशवाणी हे श्राव्य माध्यम आहे आणि दूरदर्शन हे दृक श्राव्य माध्यम आहे. आणि मग ही जी 3 प्रसार माध्यम आहेत, या 3 प्रसार माध्यमांना इतिहासाची नेमकी गरज काय आहे ते आपण बघत जाऊ. आपण पहिल्यांदा वर्तमानपत्रे पाहू. आता वर्तमानपत्रांना इतिहासाची नेमकी गरज काय असते. वर्तमानपत्रामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या या वाचकांपर्यंत पोहोचवाव्या लागतात आणि मग या वाचकांपर्यंत बातम्या पोहोचत असताना बातमी मागची बातमी देण्यासाठी इतिहासाची आवश्यकता असते. कारण काल एखादी जर घटना घडली तर त्या घटनेवरती उद्या वर्तमानपत्रामध्ये माहिती छापायची आहे किंवा परवा दिवशी 2 दिवसांनी त्यावरती माहिती छापायची आहे. मग ही जी बातमी, या बातमी मागचा काल काय घडलेला आहे या बातमीच्या अनुषंगानं हे प्रामुख्यानं देण्यासाठी वर्तमानपत्रांना इतिहासाची आवश्यकता असते. म्हणजे बातमी मागची बातमी देण्यासाठी इतिहासाची आवश्यकता ही वर्तमानपत्रांना असते. कारण होऊन गेलेला जो काळ आहे तर त्याला आपण इतिहास या नावानं संबोधतो. भूतकाळ, काल घडलेल्या घटना किंवा होऊन गेलेला काळ त्याला आपण इतिहास या नावानं संबोधतो. आणि म्हणून काल एखादी घडलेली घटना असेल, त्या घटनेची माहिती जर उद्या द्यायची असेल, त्या बातमीची जर बातमी बनवायची असेल तर तुम्हाला इतिहासाची आवश्यकता असते. 2, बातमीचा भूतकालीन संदर्भ देण्यासाठी. बघा, एखादी बातमी सामाजिक क्षेत्रातील असू द्या, आर्थिक क्षेत्रातील असू द्या, राजकीय क्षेत्रातील असू द्या किंवा नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये असू द्या, त्या बातमीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही बातमी देत असता तर त्या बातमीच्या पूर्वी घडलेला जो भूतकाळ आहे तो भूतकाळ समजून घेण्यासाठी तुम्हाला इतिहासाची आवश्यकता असते. आता एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो मी. आज आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची जी काही हानी झाली आहे त्यासाठी 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज हे सरकारनं घोषित केलं आहे. मग हे पॅकेज घोषित का केलं आहे तर 4 दिवसापूर्वी आपल्याकडे काय आलं होतं, वादळ आलं होतं. या वादळामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. मग हा भूतकाळ किंवा याच्या अगोदर जे वादळ आलं आहे 1 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी, त्यावेळेस सरकार नेमकी कशा पद्धतीने मदत केली होती हे संदर्भ देण्यासाठी, म्हणजे भूतकालीन संदर्भ तपासण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला इतिहासाची आवश्यकता असते. मग ती बातमी सामाजिक क्षेत्रातली असू द्या, राजकीय क्षेत्रातली असू द्या, आर्थिक क्षेत्रातली असू द्या किंवा नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये असू द्या, देशाच्या प्रगतीच्या संदर्भातली एखादी बातमी असू द्या, ह्या सगळ्या ज्या बातम्या असतात तर त्या बातम्या प्रसारित करण्यासाठी भूतकालीन संदर्भ द्यावे लागतात. आणि हे भूतकालीन संदर्भ देण्यासाठी वर्तमानपत्रांना इतिहासाची आवश्यकता असते. पुढं 50-100 वर्षापूर्वीची बातमी देण्यासाठी. लक्ष द्या, एखादी घटना 50 वर्षापूर्वी घडलेली आहे किंवा एखादी घटना ही 100 वर्षापूर्वी घडलेली आहे, 70 वर्षापूर्वी घडलेली आहे किंवा 75 वर्षापूर्वी घडलेली आहे, या घटनेची बातमी देण्यासाठी इतिहासाचं आकलन असणं हे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश आपला स्वतंत्र झाला. आपल्या या स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण होऊन गेली, 70 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले. मग ज्यावेळेस स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या कालखंडातील इतिहास हा वर्तमानपत्रांना माहित असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, किंवा स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी झाल्या या चळवळींचा इतिहास ज्यावेळेस किंवा या चळवळींची माहिती ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये द्यायची असते त्यावेळेस त्या चळवळींचा इतिहास हा वर्तमानपत्रांना माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी एखादी गोष्ट, 50 वर्षापूर्वी एखादी गोष्ट घडलेली आहे, त्या संदर्भामध्ये जर बातमी प्रसिद्ध करायची असेल तर प्रामुख्यानं आपल्याला इतिहासाची आवश्यकता असते. पुढं ऐतिहासिक घटनांची माहिती देण्यासाठी. बघा, ऐतिहासिक घटना म्हणजे भारताच्या इतिहासाचे 3 टप्पे पडतात: प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि अर्वाचीन इतिहास, ज्याला आपण आधुनिक इतिहास या नावानं संबोधतो.
मग भारताच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भामध्ये, मध्ययुगीन इतिहासाच्या संदर्भामध्ये किंवा आधुनिक इतिहासाच्या संदर्भामध्ये जर बातमी द्यायची असेल, एखादा ऐतिहासिक प्रसंग जर लोकांना सांगायचा असेल, तर तो प्रसंग सांगण्यासाठी वर्तमानपत्रांना इतिहासाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ 6 जून हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणून आपण साजरा करतो. मग ज्यावेळेस 6 जून असेल, तो 6 जून या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये रायगडावरती कशा पद्धतीनं साजरा करण्यात आला, ही बातमी सांगण्यासाठी या वर्तमानपत्रांना इतिहासाची आवश्यकता असते. म्हणून ऐतिहासिक संदर्भ देण्यासाठी किंवा ऐतिहासिक ज्या घटना असतील, या घटनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्तमानपत्रांना इतिहासाची आवश्यकता असते. पुढं कोडी किंवा मनोरंजनासाठी. आता बघा काही ऐतिहासिक कोडी असतात, आपण वर्तमानपत्रामध्ये शब्द कोडी बघतो. ही जी शब्द कोडी आहेत, या शब्द कोड्यांमध्ये उभी अक्षर असतात, आडवी अक्षर असतात. की उभी अक्षर किंवा आडवी अक्षर भरत असताना काही ऐतिहासिक संदर्भातील प्रश्न देखील त्याच्यामध्ये विचारलेले असतात. समजा आडवा शब्द आहे, आकडा 2, शिवाजी महाराजांच्या राजधानीचे नाव सांगा. उत्तर येतं रायगड. मग ते रायगड हे शब्द लिहायचे. मग त्यासाठी इतिहासाची आवश्यकता आहे ना. किंवा मनोरंजनासाठी, मनोरंजन करण्यासाठी देखील इतिहासाची प्रामुख्याने आवश्यकता असते. किंवा काही कोडी अशा असतात, किल्ल्यांची नावं असतात, आडवे उभे शब्द टाकून किल्ल्यांची नावाचे कोडी असतात. मग अशी कोडी सोडण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी आपल्याला या वर्तमानपत्रांना इतिहासाची आवश्यकता असते. म्हणजे अशा पद्धतीनं या वर्तमानपत्रांना मागची बातमी देताना बातमीचा भूतकालीन संदर्भ देण्यासाठी 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी घडलेल्या घटनांची माहिती किंवा या सदराखाली 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी या सदराखाली किंवा हेडलाईन खाली बातम्या देताना त्यांना इतिहासाची आवश्यकता असते. ऐतिहासिक घटनांची माहिती देण्यासाठी कोडी, मनोरंजनासाठी वर्तमानपत्रांना इतिहासाची आवश्यकता असते किंवा इतिहास त्यांना उपयोगी पडू शकतो. आता पुढचं जे माध्यम आहे आकाशवाणी. आता आकाशवाणीला इतिहासाची नेमकी गरज कशी आहे बघा, लक्ष द्या. पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या भाषणाचे संदर्भ देण्यासाठी. हे बघा 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दरम्यान आपल्या देशाचे पंतप्रधान किंवा आपल्या देशाचे राष्ट्रपती हे देशाला संबोधित करत असतात. मग आपल्या देशाच्या राष्ट्रपतींनी, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी पाठीमागच्या वर्षी, त्याच्या पाठीमागच्या वर्षी नेमके 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या वेळेस लोकांना काय माहिती सांगितलेली आहे, हे संदर्भ देण्यासाठी किंवा याची माहिती मिळवण्यासाठी आकाशवाणीला प्रामुख्यानं इतिहासाची आवश्यकता असते. म्हणजे किंवा पंतप्रधान माहिती सांगत असतात, मग पाठीमागच्या वर्षी काय सांगितलं पंतप्रधानांनी आणि आता ते या वर्षी काय सांगतील हे सांगण्यासाठी आकाशवाणीला इतिहासाची आवश्यकता असते. पुढं नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या अशा प्रसंगी. आता इतिहासामध्ये होऊन गेलेले जे काही नेते असतील, ज्यांनी स्वातंत्र्याची चळवळ चालवली आहे किंवा भारताच्या देशाचं नेतृत्व केलेलं आहे, वेगवेगळ्या खात्यांमध्ये मंत्री असतील किंवा देशाचे भाजी पंतप्रधान होऊन गेले असतील, राष्ट्रपती होऊन गेले असतील, या लोकांची माहिती देण्यासाठी देखील आपल्याला या आकाशवाणीला इतिहासाची गरज असते. आता 2 ऑक्टोबर आपण गांधी जयंती साजरी करतो. मग 2 ऑक्टोबर ही गांधी जयंती साजरी करत असताना 2 ऑक्टोबर या दिवसाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी इतिहासाची गरजच आहे. किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो. त्या संदर्भामध्ये माहिती द्यायची असेल तर पंडित नेहरूंच्या जन्मदिनाच्या विषयीची माहिती आपल्याला आवश्यक आहे. त्याचा इतिहास आपल्याला काय करायचा आहे तर तो समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून नेत्यांच्या जयंत्या असतील, पुण्यतिथी असतील किंवा सुवर्ण महोत्सवी वर्ष असेल, शतक महोत्सवी वर्ष असेल, अशा विविध प्रसंगी प्रसारित करण्यासाठी लागणारी जी माहिती आहे, ती माहिती ही इतिहासाच्या द्वारे आकाशवाणीला प्राप्त होऊ शकते. आता पुढं दिनविशेष, सामाजिक आणि सांस्कृतिक विषय सांगताना दिनविशेष म्हणजे काय रे, आजच्या दिवसाचं महत्व काय. वर्तमानपत्रामध्ये येतं बघा दिनविशेष म्हणजे आजच्या दिवसाचं महत्व काय. वरती एक सुविचार दिलेला असतो आणि आज घडलेल्या घटना खाली दिलेल्या असतात. त्याला दिनविशेष या नावानं संबोधतो. किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक विषय, आजच्या दिवसाला कुठल्या सामाजिक घटना घडलेल्या होत्या किंवा सांस्कृतिक घटनेच्या संदर्भामध्ये आज नेमक्या कोणकोणत्या बाबी घडलेल्या आहेत, या संदर्भामध्ये आकाशवाणी केंद्रावरती जे कार्यक्रम प्रसारित केले जातात, या कार्यक्रमामध्ये देखील आपल्याला इतिहासाची आवश्यकता असते. आकाशवाणी केंद्राला ती गरज असते. पुढं ऐतिहासिक प्रसंग, व्यक्ती यावर चर्चा करताना ज्यावेळेस एखादा ऐतिहासिक प्रसंग आहे, त्या ऐतिहासिक प्रसंगावरती ज्यावेळेस चर्चा केली जाते किंवा एखाद्या व्यक्तीवरती ज्यावेळी चर्चा केली जाते, त्यावेळेस आकाशवाणीला इतिहासाची आवश्यकता असते. समजा आपण बघू की घोडखिंडीची पावनखिंड कशी झाली, हा ऐतिहासिक प्रसंग आहे. बाजीप्रभू देशपांडे ही व्यक्ती आहे, सरदार आहे, आणि या व्यक्तीनं घोडखिंड कशा पद्धतीने लढवली, सिद्धी जोहरच्या सैन्याला कशा पद्धतीनं त्या घोडखिंडीमध्ये त्यांनी थोपून धरलं आणि ते त्या घोडखिंडीमध्ये 10 तीर्थी पडले.
आणि म्हणून त्या गोडखिंडीचं नाव नंतर काय झालं, पावनखिंड झालं. मग हे कशा पद्धतीनं झालं, ही माहिती ज्यावेळेस आकाशवाणी केंद्रावरती लोकांना सांगितली जाते, ती माहिती सांगत असताना तुम्हाला इतिहासाची आवश्यकता असते, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं आकाशवाणीसाठी देखील पंतप्रधान राष्ट्रपतींची भाषणं असतील, नेत्यांच्या जयंत्या असतील, पुण्यतिथ्या असतील किंवा शतक महोत्सवी, अमृत महोत्सवी वर्ष असतील, त्यावेळेस दिनविषय सांगताना, सामाजिक आणि सांस्कृतिक विषय सांगताना आणि ऐतिहासिक प्रसंग किंवा व्यक्ती यांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने इतिहासाची आवश्यकता असते. आता शेवटचं आहे दूरदर्शन. आता दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. दूरदर्शनवरती प्रामुख्यानं इतिहासाची आवश्यकता दूरदर्शनाला नेमकी कशी आहे, पहिलाच मुद्दा आहे पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिका व चित्रपट बनवताना. लक्ष द्या, आता दूरदर्शनवरती तुम्ही रामायण बघितलेलं आहे, महाभारत बघितलेलं आहे किंवा वेगवेगळ्या चॅनलवरती शिवाजी महाराजांच्या मालिका दाखवल्या जातात, संभाजी महाराजांच्या मालिका दाखवल्या जातात. या सर्व मालिका ज्यावेळेस तयार करायच्या असतात, या मालिका बनवायच्या असतात, त्यावेळेस इतिहासाचीच आवश्यकता असते. कारण का इतिहासाची आवश्यकता एवढ्यासाठी असते की तुम्ही आज आधुनिक कालखंडामध्ये 21व्या शतकामध्ये 16व्या शतकातला इतिहास दाखवणार आणि मग 16व्या शतकामध्ये त्या कालखंडातील लोकांचा पोशाख, आहार, विहार, बोलण्याची पद्धत, ही पद्धत आणि आजच्या 21व्या शतकातील बोलण्याची पद्धत, आहारामध्ये, विहारामध्ये, पोशाखामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो फरक दाखवण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे, इतिहासाची गरज आहे. समजा तुम्ही रामायण दाखवायचे, रावण आणि राम यांचं युद्ध दाखवायचं. मग आता आज जर तुम्ही जीन पॅन्ट घातलेला आणि टी शर्ट घातलेला रावण जर दाखवला तर चालेल का? तो लोक दगड घालतील. मग काय करावं लागेल, रावणाचा पोशाख कसा होता तो तसंच पोशाख त्याला आज घालावा लागेल. त्यावेळेस ज्यावेळेस रामायण घडलं त्यावेळेस रावणाचा पोशाख कसा आहे तो आज घालूनच ती मालिका, त्या मालिकेची शूटिंग काढावं लागेल. आजची कपडे घालून शूटिंग काढून चालणार नाही. त्यावेळेस जी शस्त्र होती त्यांच्याकडे, धनुष्यबाण, भाला किंवा तलवारी, ऐतिहासिक ज्यावेळेस तुम्ही असे संघर्ष दाखवता मालिका बनवता त्यावेळेस तेच तुम्हाला दाखवावं लागतील. आता तुम्हाला AK-47 हातात घेऊन लढाई करायला चाललेलं एखादा बाबराचं सैन्य नाही दाखवता येणार आपल्याला. हसतील लोक. म्हणजे कशासाठी, या ज्या मालिका आहेत ना, या मालिका बनवण्यासाठी, चित्रपट बनवण्यासाठी. ऐतिहासिक चित्रपट बनवायचे असतील, मालिका जर बनवायच्या असतील तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतिहासाची आवश्यकताच आहे. त्या काळातल्या लोकांचा पोशाख, त्या काळातल्या लोकांची बोलण्याची पद्धत, शस्त्रास्त्र, त्या काळच्या सामाजिक पद्धती, या सगळ्यांचा आढावा घेतल्याशिवाय तुम्हाला ऐतिहासिक मालिका बनवताच येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला इतिहासाची आवश्यकता असते. पुढे काय सांगितले, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बाबीवर चर्चा करताना, सामाजिक बाबीवरती, राजकीय बाबीवरती, सांस्कृतिक बाबीवरती चर्चा करण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं दूरदर्शनला इतिहासाची आवश्यकता आहे. सामाजिक वर्ग नेमके कोणते होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे वैदिक कालखंडामध्ये. यासाठी इतिहासातच जावं लागेल आपल्याला. किंवा राजकीय व्यवस्था कशी होती, शिवाजी महाराजांची राजकीय व्यवस्था कशी होती, संभाजी महाराजांची राजकीय व्यवस्था कशी होती, सम्राट अशोकाची राजकीय व्यवस्था नेमकी कशी होती, हे समजण्यासाठी इतिहासाचीच आपल्याला गरज आहे. इतिहासाशिवाय आपण हे राजकीय व्यवस्था समजू शकत नाही. किंवा सांस्कृतिक बाबी ज्या आहेत, पूर्वीच्या कालखंडामध्ये सांस्कृतिक घडामोडी नेमक्या कशा पद्धतीने घडायच्या, एखाद्या यात्रेमध्ये कशा पद्धतीने ती यात्रा साजरी केली जायची किंवा कशा पद्धतीने लग्नाच्या परंपरा पार पाडल्या जायच्या त्या कालखंडामध्ये, हे समजण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, इतिहासाचीच आवश्यकता आहे. पुढं विविध कार्यक्रम करताना इतिहासाचे ज्ञान असावे लागते. आणि मग ऐतिहासिक घटनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे काय पाठीमाग होऊन गेलेले खेळाडू असतील किंवा इतिहासामध्ये होऊन गेलेले वेगवेगळे सेनानी असतील, सेनापती असतील, राजे असतील किंवा पाठीमाग भूतकाळामध्ये होऊन गेल्या स्त्रिया असतील, कर्तबगार स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, काही समाजसेवक आहेत किंवा किल्ल्यांची माहिती तुम्हाला प्रसारित करायची आहे, त्या संदर्भामध्ये जे तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतात, या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळेस तुम्हाला इतिहासाचीच आवश्यकता आहे. समजा रायगड किल्ल्याची माहिती आपल्याला बनवायची आणि ती दूरदर्शनवरती प्रसारित करायची. मग रायगड किल्ल्याची पूर्ण माहिती घेण्यासाठी रायगड किल्ला बांधला कधी, कुणी बांधला, शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याला राजधानीचा दर्जा कधी प्राप्त करून दिला, ही सगळी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही त्या किल्ल्यावरती मालिका बनवू शकता. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला प्रामुख्यानं इतिहासाची आवश्यकता असते. या संदर्भामध्ये मी वर्गात आणखी स्पष्टीकरण तुम्हाला सांगू शकतो, परंतु या व्हिडिओला काही आपल्या मर्यादा आहे, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता फक्त पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिका व चित्रपट बनवताना, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बाबींवर चर्चा करताना, विविध कार्यक्रम करताना इतिहासाचे म्हणजे विविध बाबींवर समाजसेवक असतील,
सेनानी असतील, खेळाडू असतील, यावरती विविध कार्यक्रम बनवताना आपल्याला इतिहासाचं ज्ञान असावं लागतं. आता भारताच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं एक पुस्तक आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं. या डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाच्या त्या पुस्तकावरती भारत की खोज नावाची मालिका श्याम बेनेगर यांनी दिग्दर्शित केली होती. आणि या मालिकेमध्ये भारताचा संपूर्ण इतिहास त्यांनी दूरदर्शनवरती दाखवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मौर्य कालखंडापासून वैदिक कालखंड, त्यानंतर पुढे आलेले अफगाण, त्यानंतर तुर्क, त्यानंतर मुघलांचे भारतावर झालेले आक्रमण, त्यानंतर भारतामध्ये असणारी भक्ती चळवळ, शिवाजी महाराजांचं कार्य, देशातील स्वातंत्र्याची चळवळ, या सर्वांचा आढावा त्या भारत की खोज या मालिकेमध्ये घेतलेला आहे. आणि ते जे पुस्तक आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलं होतं डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं. आणि त्या पुस्तकामध्ये ही संपूर्ण माहिती आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे तो आपल्याला त्याच्या माध्यमातून समजून येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपले हे प्रकरण संपलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी स्वाध्याय लिहून काढा.